स्थापना केली। या मंचातल्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करत ऊसाचं एकरी उत्पादन 100 टनांपर्यंत पोहोचवलं। गेल्या 13 वर्षांपासून यात सातत्य राखणारे एक आहेत संजीव माने। ठिबकचा वापर आणि योग्य नियोजन हे त्यांच्या यशातलं महत्त्वाचं सूत्र आहे आणि आता त्यांनी ऊसाला पाणी देण्यासाठी सबसर्फेस इरिगेशनचा पर्याय निवडलाय। आष्ट्याचे संजीव माने क्षारपड जमिनीत एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन घेतात। 1998 पासून त्यांनी यात सातत्य राखलंय। पाण्याच्या बचतीसाठी संजीव माने 13 वर्षांपूर्वीपासून ठिबकचा वापर करत होते। ऊस तोडणी करताना ठिबकचे लॅटरल गुंडाळावे लागायचे, नंतर खोडव्याच्या वेळेस पुन्हा अंथरावे लागायचे। हे काम त्रासदायक होतं, यात मजूरही जास्त लागायचे। शिवाय अति पाण्यामुळे क्षारपड जमिनीची समस्या वाढण्याचीही भीती त्यांना होती। यावर उपाय शोधताना सबसर्फेस सिंचनाचा पर्याय त्यांना गवसला। तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचा अनुभव यासाठी त्यांच्या कामी आले। 13 नोव्हेंबर 2010 ला त्यांनी 2.5 एकरावर सबसर्फेस इरिगेशन केलं। जमिनीच्या वरून ठिबकच्या लॅटरल घेण्याऐवजी जमिनीखाली गाडून त्यावर ऊसाच्या रोपांची लागवड करणं यालाच सबसर्फेस इरिगेशन किंवा भूपृष्ठांतर्गत सिंचन असं म्हणतात। सबसर्फेस ड्रिप इरिगेशन करत असताना झिगझॅग पद्धतीने लावलंय। म्हणजे आता सध्या ही बघत असताना एकच ओळ दिसते आणि एकच ओळीमध्ये 1.25 फुटावरती एक डोळा अशा पद्धतीने ही लागण झाली। म्हणजे माझ्याकडे आता ही जी लागणीची पद्धत आहे, सरीची रुंदी 6 फूट आणि 1.25 फुटावरती एक डोळा 6 बाय 1.25 अशा पद्धतीने ही ऊसाची लागण केली। इन्स्टॉलेशन मशीनने इनलाईन जमिनीखाली 6 इंच अंतरली जाते आणि त्याच्या दोन्ही बाजूनी एक अर्धा फूट ह्या साईडला अर्धा फूट त्या साईडला ऊस लागण केली जाते। संजीव माने यांनी नोव्हेंबरमध्ये मशीनने लॅटरल जमिनीत अंतरून घेतले। ऊसाला खताचा पहिला हप्ता त्यांनी लॅटरलच्या दोन्ही बाजूस 6 इंच अंतरावर पेरला। यात एकरी 100 किलो DAP, 100 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य, 10 किलो गंधक, 25 किलो जिप्सम दिलं। त्यानंतर भरणीपर्यंत ठिबकनं विद्राव्य खतं दिली। लागवडीपासून दररोज 20 ते 40 दिवसांपर्यंत 2 किलो युरिया, 40 ते 60 दिवसांपर्यंत 4 किलो युरिया, 60 ते 90 दिवसांपर्यंत 2 किलो युरिया, 500 ग्रॅम 1261 आणि 2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश त्यांनी दिलं। लागण केल्यानंतर पहिल्या दिवशी तेवढं 4 तास पाणी याला कंटिन्यू चालू ठेवलं होतं ड्रिपच्या माध्यमातून। जमीन एकदा ती ओलवून घेतली, त्याच्यामध्ये हे सगळे डोळे लावून घेतले। त्याच्यानंतर मात्र पहिले 15 दिवस एक दिवसाआड अर्धा तास मी पाणी देत होतो। एका एकराला ह्या ड्रिपरच्या माध्यमातून एका तासाला 12,000 लिटर पाणी ड्रिप होतं। मी अर्धा तास देत होतो, म्हणजे 6,000 लिटर पाणी एक दिवसाआड ह्याला मी देत होतो। पुढच्या 15 दिवसामध्ये रोज अर्धा तास मी पाणी देत होतो। दुसऱ्या महिन्यात हेच पाणी रोज 1 तास द्यायला लागलो आणि तिसऱ्या महिन्यात हेच पाणी 1.5 तासापर्यंत मी वाढवलं। आज रोज 2 तास पाणी म्हणजे 24,000 लिटर पाणी आज मी याला रोज इथं द्यायला लागलोय। संजीव माने यांनी 16 मिलीमीटर लॅटरल, 50 सेंटीमीटरवर ड्रिपर आणि 4 लिटर प्रति तास डिस्चार्ज असं नियोजन केलंय। पाण्याच्या आणि खताच्या योग्य व्यवस्थापनामुळे ऊसाचा फुटवा, ऊसाची जाडी आणि पानांची रुंदी चांगली मिळाली। या सिस्टीमसाठी एअर रिलीज व्हॉल्व, सबमेन पाईपचा खर्च वाढल्यानं साध्या ठिबकपेक्षा 3 ते 3.5 हजार रुपये खर्च जास्त येतो। म्हणजेच 1 एकर सबसर्फेस सिंचनासाठी 35,000 रुपये खर्च करायची तयारी तुम्हाला ठेवावी लागते। यात 50% अनुदानाचीही सोय आहे। भूपृष्ठांतर्गत इरिगेशन केल्यामुळे मुळाला आपोआप पाणी जवळच मिळून जातं, त्यामुळे पाण्याची बचत होते, बाष्पीभवनाचे लॉसेस टाळतात आणि तणाचा प्रभावही कमी होतो। कारण पाणी तिथूनच खाली जात असल्यामुळे सरफेसला पाणी दिसत नाही। सबसर्फेस सिंचनाचे अनेक फायदे आहेत। एकदा तुम्ही हे लावलं की या लॅटरलवर तुम्हाला 6 पिकं घेता येतात। मजुरांचा त्रास वाचतो, पुराचा त्रास नाही की लॅटरल चोरी जाण्याचीही भीती नाही। जमिनीत लॅटरल टाकल्यानं त्यात माती जाईल, ते खराब होईल अशी काही शेतकऱ्यांना भीती वाटते, पण हे लॅटरल चोकअप होण्याची भीती नसल्याचा विश्वास तज्ञ देतात।
ह्याच्यामध्ये चोकिंगचा प्रॉब्लेम किंवा माती आत ओढण्याचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण ह्याच्यामध्ये आपण बॉल वॉल किंवा 2 फ्लश वॉल हे एअर रिलीजर बसवलेत आणि ज्यावेळेस पंप बंद होईल त्यावेळेस त्या एअर रिलीज वॉल मार्फत सर्व सबमिनमध्ये हवा आल्यामुळं आपसुकच की त्या ड्रिपरमधनं हवा ओढली जाणार नाही आणि माती पण शोषली जाणार नाही, त्यामुळं आत माती जाऊन विषय राहणार नाही. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामधनं त्रिनेत्र हे केमिकल दिल्यामुळं मुळाचं त्यात इंट्रोजन होणार नाही किंवा रूट इंट्रोजन होणार नाही आणि आत मुळे जाऊन सिस्टीम बंद पडणार नाही, त्यामुळे हे जे संभाव्य धोके आहेत ते टाळले जातील, पण त्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. ठिबकच्या तुलनेत सबसर्फेस सिंचन प्रणालीत 10 ते 15% पाण्यात बचत होते. 1998 पूर्वी संजीव माने एकरी 20 टन ऊसाचं उत्पादन घ्यायचे. आज 13 वर्षात त्यांचं हे उत्पादन 120 टनांवर पोहोचलंय. 13 वर्षात 20 ते 120च्या त्यांच्या या प्रवासाचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही कौतुक केलं. मुंबईत आल्यानंतर बराक ओबामांनी संजीव माने यांची भेट घेतली. संजीव माने यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांची आज महाराष्ट्राला आणि देशालाही गरज आहे. राज्यात सुमारे 7.18 लाख हेक्टर क्षारपड आणि पाणथळ क्षेत्र आहे. त्यातलं सांगली जिल्ह्यात 91,000 हेक्टर क्षेत्र क्षारपड आहे. तेच ते ऊसाचं पीक, पाणी आणि खतांच्या अतिवापरानं क्षारपड जमिनीची समस्या वाढतेय. सबसर्फेस किंवा सच्छिद्र पाईप जमिनीत टाकून त्यातून पाणी आणि क्षार बाजूला काढण्याचा अनेक शेतकरी प्रयत्न करतायत. या प्रयत्नातून क्षारपड जमिनीची समस्या कमी होण्यास मदत होईल अशी आशा करूया. चंद्रशेखर खोले, स्टार माझा, आष्टा, सांगली. सातबार अशा बातम्यांमध्ये आज आपण इथे थांबूयात. उद्या पुन्हा भेटणार आहोत याच वेळी. तोपर्यंत पाहत रहा स्टार माझा.